पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांकडून थेट टोळी प्रमुखावर कारवाई। गुंड निलेश घायवळवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल। प्रफुल्ल लोढांच्या जळगावच्या जामनेरमधील मालमत्तेची ईडीकडून तपासणी। प्रफुल्ल लोढांच्या फत्तेपूरमधील मालमत्तेचीही ईडीकडून तपासणी। मुंबईतील मालवणीत एका 40 वर्षीय महिलेची हत्या। मालवणी चर्च जवळ पोलिसांना सापडला मृतदेह। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। गेल्या 12 तासात 2 हत्यांनी नाशिक हादरलं। पाथर्डी फाटा परिसरात पुन्हा एका व्यक्तीची हत्या, दगडानं ठेचून हत्या। इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू। नाशिकच्या सिन्नर पोलीस ठाण्यात ग्रामरक्षक दलाची स्थापना। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाची स्थापना। हिंगोलीत पत्रकार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक। दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकारी मारहाण करत असताना पत्रकारांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्यानं बाचाबाची। पत्रकारांनी एसपींची भेट घेत कारवाईची केली मागणी। कल्याण कोर्टाच्या परिसरात कैद्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला। कल्याण कोर्टातून आधारवाडी जेलमधील आरोपींना घेऊन जातानाची घटना। आरोपींनी बिर्याणीची 2 पॅकेट थेट पोलिसांच्या पोलीस नायकाच्या चेहऱ्यावर फेकली। अलिबाग सायबर पोलिसांची ऑनलाईन गेमिंग आणि जुगार ॲपच्या फसवणुकीवर मोठी कारवाई। 44 बँक खाती गोठवून 19 कोटींपेक्षा जास्त रक्कम सील। राजस्थानातील भारमल मीना या मुख्य आरोपीला अटक। मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये दांडिया महोत्सवात हाणामारी। 2 दांडिया गटांमध्ये हाणामारी। परवा रात्रीची घटना। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांना हायकोर्टाचा दणका। पलावा पुलाजवळील लक्ष्मी हॉटेल विरोधातील याचिका फेटाळली। राजू पाटलांच्या प्रोजेक्टला रस्ता हवा म्हणून याचिका दाखल केल्याचा लक्ष्मी हॉटेलच्या मालकाचा आरोप। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी तरुण वकिलाला दिल्या कानपिचक्या। मुंबई हायकोर्टात व्यवस्थित मुद्दे मांडता न आल्यानं घुगेंनी वकिलाला सुनावलं। तयारी करून येत जा असं म्हणत वकिलाला झापलं। मुंबईच्या बोरिवलीत कल्पना चौकाजवळ रस्त्यावर अचानक मोठा खड्डा पडण्याचं कारण अस्पष्ट। अग्निशमन दल पालिकेकडून रस्ता बंद। जळगावच्या अंबळनेरमध्ये 2 गावठी पिस्तुलांसह एकाला अटक। अनिल चंडाले असं अटक केलेल्या आरोपीचं नाव।